हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती मॅम आणि आज आपण महाराष्ट्र सेट 2024 अंतर्गत कालपासून आपण पेपर 2 पॉलिटिकल सायन्स सुरू केलेला आहे. तर SPPUचं आपलं सेट एक्झाम जी आहे त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ती एक्झाम आपली 7 एप्रिल होणार आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण पॉलिटिकल सायन्सचा जो काही सिलेबस आहे तो आज आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर त्या अगोदर महाराष्ट्र सेट पेपर 2 या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर फुल सिलेबस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. त्याच पद्धतीने लाईव्ह लेक्चर्स देखील आपल्याला अवेलेबल होणार आहेत. तसेच फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जातील, त्याही दोन्ही लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही माध्यमातून तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. त्याच पद्धतीने आपली जो काही सिलेबस पूर्ण होणार आहे त्याची प्रत्येक वीकमध्ये आपल्याला वीकली टेस्ट दिली जाणार आहे. तसेच फुल सिलेबस मॉक टेस्ट देखील आपल्याला अवेलेबल होणार आहे आणि सॉल्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला भेटणार आहे. तर याकरिता ही आपली कम्प्लिटली न्यू बॅच आहे. त्याची फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी 20% डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. तर या 8,000 रुपयेमध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंडला ॲडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला पेपर फर्स्ट कम्प्लिटली कोर्स हा तुम्हाला फ्री भेटणार आहे. म्हणजे गेट पेपर फर्स्ट कम्प्लीट कोर्स फ्री विथ पेपर सेकंड. तर याकरिता आपल्याला जॉईन होण्याकरिता या कम्प्लीट कोर्ससाठी खाली दिलेल्या कॉन्टॅक्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपलं नाव रजिस्टर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर या अगोदर आपण आता पॉलिटिकल सायन्स जे आपण शिकणार आहोत त्याचं सिलेबस नेमका काय, सेटच्या एक्झामचा आपला सिलेबस. काल आपण जे आपलं फर्स्ट लेक्चर झालं मोटिवेशन त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की लर्न सिलेबस. ओके, म्हणजे सिलेबस जर आपल्याला माहिती असेल किंवा सिलेबस काय हे जर आपण व्यवस्थितरित्या जाणून घेतलं तर आपलं काय होतं, अभ्यास करण्याची पद्धत सोपी होऊन जाते. बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच लोकांना एक्झाम द्यायची असते, फक्त म्हणतात नाही सेटची एक्झाम आहे जी आपण BAला अभ्यासलेला आहे, पॉलिटिकल सायन्स जे PGसाठी MAसाठी अभ्यासलेला आहे तो सिलेबस असतो, त्याच गोष्टी असतात. बरेच जण सिलेबस रीड देखील करत नाही, पण हे अत्यंत चुकीचं आहे. ज्या ठिकाणी आपली एखादी एक्झाम द्यायची असते त्या ठिकाणची म्हणजे ती जी काही एक्झाम असते त्या एक्झामचा आपल्याला प्रॉपर सिलेबस काय हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कालही मी ही गोष्ट डिस्कस केली होती की सिलेबससोबत आपल्याला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपले आता वीकली टेस्ट असणार आहे तर त्यावेळी आपण जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन असतील किंवा एक्स्ट्राचे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर तुर्तास आज आपण जो आपला पॉलिटिकल सायन्सचे आपण सेशन चालू करणार आहोत सेट एक्झामसाठीचे, त्या अगोदर आपण जो काही सिलेबस आहे तो आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर सिलेबसमध्ये नेमके कोणकोणते पॉईंट आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टी आहेत, एकंदरीत किती युनिट्स आहेत, हे आपल्याला सगळ्या गोष्टी तोंडपाठ असणं गरजेचं आहे. पण हे तोंडपाठ असेल की केवळ पोपटपंची हवी आहे का, तर नक्कीच नाही. तोंडपाठ याचा अर्थ असा की तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्यातली माहिती पाहिजे की मला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या गोष्टी अभ्यासायच्या. कारण कसं होतं का, पॉलिटिकल सायन्स आपल्याला BAला होतं, MAला होतं, म्हणजे पूर्ण सिलेबस बराच आपला कवर झालेला आहे. पण अख्खा तसाच्या तसा सिलेबस आहे का, नाही. आता पॉलिटिकल थेअरी आहेत, थॉट आहेत, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आहेत, इंडियन पॉलिटिकल थॉट आहेत, तर ते सगळेच थॉट असणार आहेत का. त्यामध्ये सिलेक्टिव्ह काही पार्ट्स आहेत तो आपल्याला सेटच्या एक्झाम्सला दिलेला आहे, जो काही महत्त्वाचा असेल तो दिलेला आहे. मग त्यापैकी बऱ्याच गोष्टी अशा ह्या कमी होत आहे, म्हणजे एकदम खूपच अभ्यास करण्याची गरज आहे का, नाही. जेवढं त्यांनी दिले तेवढंच करण्याचा गरजेचं आहे, बरोबर. आणि त्याच पद्धतीने त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये पण आपले इम्पॉर्टंट काय आहे, कशावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात हेही कळणं तितकंच महत्त्वाचं. जरी हा सिलेबस असा दिला असला तरी सगळ्या सिलेबसवरतीच क्वेश्चन विचारले जातात का, तर नाही. काही वेळा कसं होतं की काही पॉईंटवरती काही क्वेश्चनवरती किंवा काही पॉईंटवरती क्वेश्चन विचारलेच जात नाही. मग असा कोणता पार्ट आहे हे देखील आपल्याला ॲनालिसिस करता आलं पाहिजे, हे आपण करायचं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आज आपण डिस्कशनला काय घेत आहोत, तर सिलेबस. बरं, युनिट फर्स्ट किती युनिट आहेत टोटल, तर टोटल युनिट आपल्याला 10 आहेत. युनिट फर्स्ट आहे, हे युनिट सेकंड, युनिट थर्ड आहे, फोर्थ आहे, फिफ्थ, 6, 7, 8,
9, 10 अशा पद्धतीने टोटल आपले किती युनिट्स आहेत तर 10. म्हणजे आपले हे कव्हर झाले की पॉलिटिकल सायन्समध्ये आपल्याला टोटल 10 युनिट्स आहेत आणि ह्या 10 युनिट्सचा आपल्याला अभ्यास करायचा. आता हे नेमकं कसं करायचं बरं, तर फर्स्ट युनिट काय आहे तर पॉलिटिकल थिअरी. म्हणजे आपण पॉलिटिकल थिअरीचा अभ्यास नक्कीच केलेला आहे, BA साठी केलेला आहे किंवा MA साठी. पॉलिटिकल थिअरीचं प्रॉपर आपल्याला पेपर होतं. तर पॉलिटिकल थिअरीमध्ये आपल्याला नेमकं काय होतं तर ह्या ठिकाणी आपल्याला काय दिले तर ह्या ठिकाणी आपल्याला कन्सेप्ट दिलेत आणि पॉलिटिकल ट्रॅडिशन्स दिलेत. ठीक आहे, म्हणजे आता कन्सेप्टमध्ये काय तर लिबर्टी आहे, स्वातंत्र्य म्हटलं जातं, इक्वॅलिटी समानता, जस्टिस न्याय, राईट्स हक्क, डेमोक्रेसी लोकशाही, पॉवर सत्ता आणि सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व. ओके, आता ह्यामध्ये ह्यामध्ये कोणती गोष्ट आपण अभ्यासलेली नाही असं आहे का तर नक्कीच नाही. आपण जे काही आपण UG PG जे केलेलं आहे त्यामध्ये आपण ह्या गोष्टी सगळ्या शिकलेलो आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे म्हणजे किमान या गोष्टीची सगळ्यांची आपल्याला तोंड ओळख नक्कीच आहे. यामध्ये आता आपल्याला काय करायचं तर या अँगल सेटच्या अँगलने आपल्याला सेटचा ॲप्रोच ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता आपल्याला या जिथून पुढे जे काही सेशन्स होणार त्यामध्ये प्रत्येक मला डेमोक्रेसी काय आहे कसे हे थेरोटिकल समजून सांगितलं जाणारच आहे. पण त्याहीपेक्षा सेटचा ॲप्रोच काय, डेमोक्रेसीसाठी त्यांनी कसे क्वेश्चन विचारले जातील किंवा डेमोक्रेसीसाठी कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे ॲप्रोचने आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ह्यासाठी काय करावं लागतं जास्तीत जास्त आपले MCQ सोडवायला लागतात. म्हणजे आपली प्रॅक्टिस जी आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चनची असेल पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत तर ती परत डेमोक्रेसीची डेफिनेशन कोणी काय म्हटलं कोणते थॉट आहेत ह्या प्रोसेसचा पार्ट जो आहे तो वारंवार म्हणजे हे नाही करायचं, म्हणजे वारंवार वाचायचं तर नक्कीच आहे. म्हणजे पोपटपंची किंवा अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत तर आपल्याला त्या रिअलाईज करायच्या किंवा ह्याच्या अंगाने कसा क्वेश्चन आला किंवा क्वेश्चन कसा टॅकल करता येईल हा अप्रोच आपल्याला या ठिकाणी डेव्हलप करायचे. ठीक आहे, आता मी ह्याबरोबर एक इम्पॉर्टंट पॉईंट्स पण ह्याच्यासोबत सांगते. कन्सेप्टमध्ये जे आहेत ते आता लिबर्टी शिकणार होती. लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, इक्वालिटी, जस्टिस, राईट, डेमोक्रेसी. आता डेमोक्रेसीचा हा एक पॉईंट आहे किंवा सिटिझनशिपमध्ये आता बऱ्यापैकी सिटिझनशिपमध्ये एखाद दुसराच क्वेश्चन ह्या 4 वर्षात विचारण्यात आलेला आहे. मग तुम्हाला सिटिझनशिपवरती जास्त फोकस करायला हवा का? नक्कीच नाही. पण सिटिझनशिप काय आहे किंवा जी मेजर गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्कीच माहिती असायला पाहिजे जेणेकरून त्याचा जरी एखादा जरी क्वेश्चन आला तर तो आपल्याला टॅकल करता आला पाहिजे या अनुषंगाने. ठीक आहे, पॉवरवरती पण जास्त प्रश्न विचारले जात नाही आहेत. मग विचारले जातात कशावरती, लिबर्टीवरती, इक्वालिटी, जस्टिसवरती आहेत, राईट्सवरती आहेत. आता राईट्स हा पार्ट आपल्याला याच्यामध्ये पण आहे कसं आपला फंडामेंटल राईट्स इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्या अनुषंगाने तिथंही विचारला जातो. त्यामुळे इथे पॉलिटिकल थिअरीमध्ये विचारण्याचे चान्सेस थोडे कमी राहतात. म्हणजे लिबर्टी, इक्वालिटी, राईट्स, डेमोक्रेसीवरती बऱ्यापैकी क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. म्हणजे किती सिलेबस आता बघा पॉलिटिकल थिअरी म्हणत असताना आपले किती पॉईंट्स आहेत कन्सेप्टमध्ये तर एवढे आहेत. त्यामध्ये पण आपण किती मिनिमाइज करू शकतो येते का लक्षात. म्हणजे हे केव्हा लक्षात येईल हे जेव्हा आपण क्वेश्चन पेपरचं जेव्हा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जेव्हा आपण ॲनालिसिस करू तेव्हा या गोष्टी आपल्या लक्षात येणार आहेत. ठीक आहे, मग कन्सेप्टमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे तर लिबर्टी शिकायचे, इक्वालिटी शिकायचे, जस्टिस आहे, राईट्स आहेत, डेमोक्रेसी, पॉवर आणि सिटिझनशिप. ठीक आहे, त्याच पद्धतीनं पॉलिटिकल ट्रॅडिशन्स. आता पॉलिटिकल ट्रॅडिशन त्या कन्सेप्ट रिलेटेडच पॉलिटिकल ट्रॅडिशन आहे. ते कसं लिबर्टी आली की कम्पॅरेटिव्हली किंवा लिबर्टी आली की त्याच्यासोबतच लिबरलिझमचा पण आपल्याला अभ्यास करायला लागतो. कन्झर्वेटिझम पण अभ्यास म्हणजे लिबरलिझम उदारमतवाद जो की आपण अभ्यासलेला आहे, पुराणमतवाद, कन्झर्वेटिझम, सोशलिझम, समाजवाद, मार्क्सिझम आपण अभ्यासलेला आहे, मार्क्सवाद, फेमिनिझम, स्त्रीवाद वगैरे, इक्वलिझम आहे, मल्टीकल्चरलिझम आहे म्हणजे बहुसंस्कृतिकवाद, पोस्ट मॉडर्निझम म्हणजे काय उत्तर मॉडर्निझम आहे ते आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वर्तनवाद वगैरे पण आहेत काही गोष्टीमध्ये तेही आपण शिकू शकतो. ठीक आहे, म्हणजे उत्तर आधुनिकतावाद आहे, आधुनिकतावाद आपण शिकलेला आहोत. तसेच ह्या ज्या काही गोष्टी आहेत पोस्ट मॉडर्निझमचा, मल्टीकल्चरिझम, इकोइझम आता ह्यामध्ये जास्त कशावरती फोकस करू शकतो आपण ते लिबरलिझमवरती जास्त क्वेश्चन कॉन्झर्वेटिव्हवरती पण विचारले, मार्क्सिझम, फेमिनिझम, मल्टीकल्चरिझम एखाद दुसरा क्वेश्चन म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी मिनिमाइज करता येऊ शकतात. केव्हा जेव्हा आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जेव्हा ॲनालिसिस करू तेव्हा आपल्या गोष्टी लक्षात येणार आहेत. तर हा युनिट फर्स्ट आहे जो की याच्यामध्ये पॉलिटिकल थिअरीचा आपल्याला अभ्यास करायचा आणि ह्या पॉलिटिकल थिअरीमध्ये काय आहे हे आपल्याला नक्की माहिती झालेलं आहे. आणि हे वारंवार आपल्याला वाचायचं जेणेकरून आपल्या लक्षात येते की नाही युनिट फर्स्ट पॉलिटिकल थिअरी जी आहे त्यामध्ये मला नेमक्या कोणत्या गोष्टी करायच्या तर त्याच्यामध्ये मला लिबर्टी आहे, इक्वालिटी आहे, जस्टिस आहे, राईट्स आहेत,
देन डेमोक्रेसी आहे, पॉवर, देन लिबरलिझम, मार्क्सिझम, फेमिनिझम, असं आपण स्वतःला रिकॉल करत राहायचं की मला कशाचा पॉलिटिकल थेअरी म्हटले की ह्या गोष्टी आपल्या समोर आल्या पाहिजेत. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने पुढचं युनिट काय आहे तर पॉलिटिकल थॉट. थेअरी अभ्यासली आपण. ठीक आहे, थेअरी अभ्यासल्यानंतर लगेच पॉलिटिकल थॉट येतं. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट थिंग पॉलिटिकल थेअरी, सेकंड थिंग दॅट पॉलिटिकल थॉट. मग पॉलिटिकल थॉट म्हणजे कुठले कुठले थॉट दिलेत. आता हे पॉलिटिकल थॉट आपण फर्स्ट म्हणजे BA मध्ये, UG मध्ये, PGमध्ये आपण अभ्यासलेले आहेत. मग कुठले कुठले अभ्यास आहेत, त्या कॉन्फ्युशियस आहे, प्लेटो आहे. प्लेटो तर फेवरेट म्हटलं जातं कारण प्लेटोवरती बरेच क्वेश्चन पडले जातात. आपण फर्स्ट इयर ऑफ BA पासून आपण ह्या गोष्टी शिकत आलेलो आहेत. प्लेटो आहे, अरिस्टॉटल आहे, मॅकियावेली आहे, हॉब्स, लॉक, रुसो हे नेहमी विचारलं जातं. हेगेल आहे, हेगेल रिलेटेड मार्क्स येतो. हेगेल आणि कार्ल मार्क्स. देन मॅरी वॉलस्टोनक्राफ्ट आहे, जॉन स्टुअर्ट मिल, JS मिल आहे, ग्रामसी आहे, अना अरंत आहे, फ्रॅन्झन फायनान आहे, माओ झेडॉंग आहे, जॉर्ज रॉयस आहे. म्हणजे ही आपली जस्टिस रिलेटेड थेअरी जी आहे त्या रिलेटेड तो जॉन रॉयस येतो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कसा अभ्यास करणार तर कन्फ्युजनवरती आत्तापर्यंत एकदाही क्वेश्चन विचारण्यात आलेला नाही. क्वेश्चन जास्त कशावरती विचारले, प्लेटो, अरिस्टॉटल, ज्या गोष्टी आपण आत्तापर्यंत व्यवस्थितरित्या अभ्यासलेल्या आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले आहेत. आता मेरी वॉलस्टोनक्राफ्ट आहे त्याच्यावरतीही क्वेश्चन चांगले विचारले गेले आहेत. अना अरंटवरती एखादं हे कसं विचारलं जातं, ह्यांची पद्धत काय पॉलिटिकल थॉट विषयी विचारणे. एक तर त्यांची कन्सेप्ट विचारते. जॉन रॉल्स थेरी म्हणजे कशाची आहे तर जस्टिस थेरी, म्हणजे कोणत्या त्यांच्या थेरीज आहेत तर जस्टिस थेरी असं. JS मिल रिलेटेड काय, जास्तीत जास्त यांचे क्वेश्चन बुक्स रिलेटेड विचारले जातात. म्हणजे अरिस्टॉटलचे बुक्स कुठले आहे, प्लेटोज कुठले आहेत, त्यांचे थेरीज कुठले, ह्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे जरी दिसताना जरी एवढे थिंकर दिसत असले तरी त्याच्यावरती नेमका आपल्याला त्याचा जो काही की पॉईंट आहे, जी काही नस म्हटली जाते त्याच्यावरती जो काही प्रॉपर त्याचा एका वर्डमध्ये आपल्याला प्लेटो कळला पाहिजे, एका वर्डमध्ये आपल्याला जॉन लॉक रुसो कळला पाहिजे, हॉब्स कळला पाहिजे. हॉब्स नेमकं काय, कशाला महत्त्व देतो, लॉक कशाला महत्त्व देतो, लॉक रिझनला महत्त्व देतो, लॉक उदारमतवादाविषयी बोलतो, लॉक लिबरल किंवा रिझनविषयी बोलतो, स्वातंत्र्याविषयी बोलतो. ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर, म्हणजे जेव्हा आपल्याला इलिमिनेट करायची वेळ येते किंवा एखादा पर्याय आपल्याला चुकीचं ठरवावं लागतो किंवा एखादा पर्याय आपल्याला वगळावा लागेल किंवा जेव्हा इलिमिनेट करून एखाद्या म्हणजे ह्याच्या बरोबर उत्तरापर्यंत जेव्हा पोहोचता येतं तेव्हा कधी येतं, त्यावेळी जेव्हा त्या कन्सेप्टविषयी आपल्याला क्लिअरिटी असते किंवा त्या हॉब्स काय म्हणतो हे आपल्याला माहिती असते किंवा त्याचे विचार आपल्याला क्लिअर असतात, त्यावेळी ह्या गोष्टी आपल्याला तिथंपर्यंत पोहोचता येतं, म्हणजे बरोबर उत्तरापर्यंत आपल्याला जाता येतं. याकरिता पॉलिटिकल थॉट अभ्यासताना जास्त टेन्शन न घेता आपल्याला नेमकं ह्याच्यामध्ये काय दिले, लॉक नेमकं काय म्हणतो, कार्ल मार्क्स म्हणजे नेमकं काय, हे प्रॉपरली आपल्याला समजून घ्यायचं. म्हणजे घेतलं पुस्तक पॉलिटिकल थॉटचं एखादं आणि तेच वाचायला सुरुवात केली, फक्त वाचतच जातो, कोण काय म्हणते, म्हणजे जे व्हिज्युअलायझेशन आहे, जे ॲनालिटिकल स्टडी आहे तो जर नाही केलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कळणार नाहीत. मग भले आपण 10 वर्ष जरी सेटची एक्झाम देत राहिलो तर आपण क्वालिफाय होणार नाही. आपल्याला ही एक्झाम ह्या अटेम्प्टमध्येच क्वालिफाय व्हायचं. ठीक आहे, ह्या सेशनचा किंवा ह्या क्लासचा किंवा हे जे काही लेक्चर्स तुम्ही करणार आहात त्याचा फायदा कसा करून घ्यायचा, तर त्याचा फायदा असा कर की आपल्याला आपला ॲप्रोच डेव्हलप करायचं, की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. तो कसा, म्हणजे आपल्याला अरिस्टॉटल समजून घ्यायचं आहेच आहे, पण तो परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला समजून घ्यायचं. परीक्षेच्या अनुषंगाने त्याचा दृष्टिकोन कसा आहे किंवा त्याच्या रिलेटेड कसे क्वेश्चन विचारले जाते याच्यावरती जास्त आपल्याला फोकस करायचा आहे. जसं की आपल्या म्हणजे BA-MA जसं आपण थेरॉटिकल जास्त अभ्यास केला त्या पद्धतीने आपल्याला थेरॉटिकल अभ्यास करायचा नाही, तर आत्ता आपल्याला थोडासा MCQसाठी आपल्याला ॲनालिटिकल स्टडी करायचा आहे. तर या पद्धतीने जे काही युनिट 2 होतं ते पॉलिटिकल थॉट होतं. ठीक आहे, थर्ड आहे युनिट 3 इंडियन पॉलिटिकल थॉट. ठीक आहे, आता पॉलिटिकल थॉट जे होते ह्यामध्ये त्यांनी ॲड करायचं राहून गेलं असलं वेस्टर्न पॉलिटिकल थॉट असं म्हटलं जातं, कारण जवळपास हे सगळे वेस्टर्न थिंकर. तर वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अभ्यासल्यानंतर आपण पुढचं काय करणार तर इंडियन पॉलिटिकल थॉट अभ्यासणार, कारण वेस्टर्न पॉलिटिकल थॉट असाच पेपर आपल्याला बऱ्याच वेळा अभ्यासाला होतं MA-साठी BA-साठी. म्हणून इंडियन पॉलिटिकल थॉट ह्या देखील आपल्याला अभ्यासाला होतं. हे युनिट थेअरी म्हणजे पहिल्यांदा आपल्याला पॉलिटिकल थेअरी बघितली, नंतर वेस्टर्न पॉलिटिकल थॉट कुठले कुठले आहेत बघितले, त्यानंतर मग आपण इंडियामधले जे काही थॉट आहेत, जे काही पॉलिटिकल थॉट आहेत ते आपण बघणार आहोत. मग त्यामध्ये कुठले, तर यामध्ये बरेचसेच थिंकर्स दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे भारतीय राजकीय विचारवंत जे आहेत ते बरेच आहेत. मग कोणकोणते, धर्मराष्ट्र आहे, कौटिल्य आहे, अगस्त्य आहे, बरानी आहे, कबीर आहे, पंडिता रमाबाई आहे. ॲक्च्युली धर्मशास्त्र कोटी इथंपर्यंत एकाही थिंकरवरती आजपर्यंत
क्वेश्चन विचारला गेला नाही. कबीरवरती थोडंसं एका दुसरं म्हणजे जोड्या जुळवा ह्याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे किंवा जाऊ शकतं, पण ह्याच्यावरती अजूनही आपल्याला क्वेश्चन मग ह्याच्यावरती जास्त आपण फोकस करायचा का? नक्कीच नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की नाही सिलेबस तर दिला करायला काय, हो करा, काहीच हरकत नाही. क्वेश्चन येत असेल तर करायला काही हरकत नाही. तुमचा हा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास, म्हणजे बघा, एखादी गोष्ट तुम्हाला तुमची स्ट्रॉंग असेल तर ती जास्तीत जास्त स्ट्रॉंग करून त्याच्यामध्ये तुम्हाला एकही मार्क घालवता न येणं म्हणजे ती सक्सेसपर्यंत पोहोचणं असतं. येते लक्ष, म्हणजे सगळंच तुम्ही करून बाकीच्या ज्या गोष्टी येतात तेही जर एक्झाममध्ये नाही आलं तर एक्झाम क्वालिफाय होणार का? तर नक्कीच नाही. म्हणून आपल्याला ज्या गोष्टी येत आहेत किंवा प्रिव्हियस इयर्स एक्झाममध्ये ज्या गोष्टी विचारत त्या जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. आता पंडिता रमाबाईवरती क्वेश्चन विचारलेलं आहे. बाळ गंगाधर टिळक आहे, स्वामी विवेकानंद आहे, रवींद्रनाथ टागोर आहे, MK गांधी आहेत, अरविंद घोष आहेत, देन पेरियर EV रामास्वामीवरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. मोहम्मद इक्बालवरतीही विचारले आहे, MN रॉयवरती विचारला जातो, सावरकर विचारले आहेत, डॉक्टर BR आंबेडकर आहेत, जवाहरलाल नेहरू आहेत, राम मनोहर लोहियावरती आहेत, जयप्रकाश नारायण, दीनदयाळ उपाध्याय, म्हणजे याच्यावरती आपल्या बरेचसेच क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आणि हे अगदी सोपे आहेत क्वेश्चन. म्हणजे हे क्वेश्चन कसे आहेत की त्यांचे थॉट जे महत्त्वाचे असतात त्याच्यावरती आपल्याला विचारलं जातं, त्याच पद्धतीने त्याच्या बुक्सवरती आपल्याला ते प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त त्यांची बुक्सवरती हे करायचे, म्हणजे बुक्सवरती जास्त फोकस करणं. ह्यावेळी आपण काय करू शकतो की आता किंवा त्यांचे जे काही कन्सेप्ट असतील, त्यांचे थॉट असतील ते लिहून ठेवायचे डायरेक्ट, की आपल्याला नाही रामास्वामी कशाविषयी बोलतात, दीनदयाळ उपाध्याय कशाविषयी, विवेकानंदचं नेमकं काय, आध्यात्मिक वगैरे असतं की विवेकानंद म्हणलं जातं, स्पिरिच्युअल म्हणलं जातं वगैरे. ह्या गोष्टी म्हणजे स्वामी विवेकानंद रिलेटेड स्पिरिच्युअल आलं तर जोड्याजुळवामध्ये ते आपल्याला नक्कीच टॅकल करते. ह्या गोष्टी ज्या आहेत तशा ट्रिक्सनी लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला त्या सोप्या जातील. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट युनिट आपण आता पाहिलं, पॉलिटिकल थिअरी झाली, नंतर पॉलिटिकल थॉट पाहिलं आपण, आता इंडियन पॉलिटिकल थॉट 3 युनिट्स आहे. म्हणजे आपलं हे आता लर्न झालं. नक्की आपलं सिलेबस काय आहे पक्क लक्षात राहील ना, की थेअरी करायची, थॉट करायचे, थॉटमध्ये आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट करायचे, त्याच पद्धतीने आपला इंडियन पॉलिटिकल थॉट करायचे. ठीक आहे, आता फोर्थ युनिट काय, तर फोर्थ युनिट थोडंसं तिन्ही युनिट्सपेक्षा फोर्थ युनिट जे आहे ते थोडंसं वेगळं आहे. थोडंसं वेगळं म्हणजे पूर्ण कंपॅरिझन की पूर्ण पेपरच अख्खा वेगळा येतोय. 3मध्ये पहिल्या 3मध्ये आपण पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय, थिअरी रिलेटेड त्यातच थॉट आहे, थॉट आले की वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आणि इंडियन पॉलिटिकल थॉट. म्हणजे आपण अभ्यास करताना जेव्हा थिअरीचा अभ्यास करू, थिअरीचा अभ्यास झाला की आपण लगेच थॉटचा पण अभ्यास करू शकतो. म्हणजे जवळपास आपले 3 युनिट एका रेंजने आपले कंप्लीट होऊ शकतात. म्हणजे आपल्याला किती सोप्या गोष्टी झाल्या की पॉलिटिकल थॉट माहिती झाले, थिअरी माहिती झाली, वेस्टर्न बरोबर आपले इंडियन थॉट देखील माहिती झाली. ठीक आहे, आता युनिट 4 जे आहे ते कशावरती आहे, तर ते कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस आहे. कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल आपण पेपर आपला होता त्याच पद्धतीने कंपॅरेटिव्ह अँड इंटरनॅशनल रिलेशन अँड इंडियाज फॉरेन पॉलिसी येथे लक्षात. म्हणजे आता हे 3 जे आहेत कुठले, कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अँड युनिट 4, युनिट 5 आणि युनिट 6 हे इंटरकनेक्टेड आहेत. कसं काय बघा, आता इंडियाज फॉरेन पॉलिसी म्हणजे फॉरेन विषय आपली इंडियाचे कसे रिलेशन होतात ते आहे. इंटरनॅशनल रिलेशन्स कसे आहेत इंडियाचे किंवा इंटरनॅशनल कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण अभ्यास आणि कंपॅरेटिव्ह पॉलिसी म्हणजे 1, 2, 3 हे एकत्र लक्षात ठेवायचं. 4, 5, 6 येते. म्हणजे सिलेबस आपण किती कमी करत येतो येते का लक्षात. 4, 5, 6 मध्ये आपल्याला काहीतरी कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल सायन्सचा किंवा कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस करायचे. 5मध्ये आपल्याला काही इंटरनॅशनल बघायचं आहे आणि 5मध्ये काही फॉरेन पॉलिसी बघायची. म्हणजे कंपॅरेटिव्हली आपण जगाचा अभ्यास करणार, इंटरनॅशनल नेमकं काय आहे ते बघणार आणि इंडिया रिलेटेड फॉरेन पॉलिसी कशी आहे ते 4, 5, 6 मध्ये बघणार. टोटल युनिट्स किती आहेत आपल्या, टोटल युनिट्स 10 आहेत. त्यापैकी आपण 6 आता लक्षात राहिले की नेमकं काय 1, 2, 3 काय होतं, तर 1 होतं पॉलिटिकल थिअरी, 2 काय होतं पॉलिटिकल थॉट, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट म्हणू शकतो. थर्डमध्ये इंडियन पॉलिटिकल थॉट, इंडियन जे काही पॉलिटिकल थॉट्स आहेत ते आपण थर्ड म्हणू. फोर्थमध्ये काय, तर फोर्थमध्ये कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस. 5मध्ये आपण काय सांगितलं, इंटरनॅशनल रिलेशन्स आपण बघणार आणि 6मध्ये इंडियाज फॉरेन पॉलिसी येते लक्षात. म्हणजे 3-3चा हा एक स्लॉट झाला. म्हणजे 3 पहिले झाले, नंतर दुसरे 3 काय, चौथा, 5वा, 6वा जो आहे तो इंटरनॅशनल रिलेटेड आहे, कंपॅरेटिव्ह किंवा फॉरेन पॉलिसी रिलेटेड आहे. आता कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिसमध्ये आपण आता काय काय अभ्यासणार आहोत. आता दिसताना सिलेबस आपल्याला खूप वाटतो, पण सिलेबस नक्कीच असा खूप आहे का जो की आपण जेवढा अभ्यासलेला आहे BMA मध्ये त्याच्यापेक्षा काही गोष्टी बऱ्याच कमी आहेत, जी की ते सेटच्या एक्झामसाठी आपल्याला व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी, सगळे युनिट्स आपल्याला कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून दिलेल्या
आहेत. बरं, आता कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल सायन्समध्ये आपण ॲप्रोचेस बघणार आहोत. ठीक आहे, नेमके ॲप्रोचेस कसे आहेत कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्सचे? मग ते इन्स्टिट्यूशनल आहेत, संस्थात्मक आहेत, पॉलिटिकल कल्चर आहे, राजकीय संस्कृती, पॉलिटिकल इकॉनॉमी, राजकीय अर्थव्यवस्था आणि न्यू इन्स्टिट्यूशनलिझम, कंपॅरेटिव्ह मेथड्स कसे आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, नवसंस्थात्मकवाद असं म्हटलं जातं, त्या गोष्टी आपण ॲप्रोचेसमध्ये शिकणार आहोत. पण ह्याच्यामध्ये विचारले जाणारे क्वेश्चन कसे तर पॉलिटिकल इकॉनॉमीवरती जास्त विचारले जातात, इन्स्टिट्यूशनल अप्रोचवरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारले जातात. हे आता आपण जेव्हा आता तुम्ही जेव्हा सिलेबस लर्न कराल, सिलेबस जेव्हा समजून घ्याल, त्यानंतर लगेच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन लगेच बघायला सुरुवात करायची, जेणेकरून आपला फोकस राहतोय की नेमकं आपल्याला कशावरती क्वेश्चन, कॉन्फिडन्स बिल्ड होतो आपल्याला की नाही ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले ना, ही गोष्ट मला पक्की करायलाच हवी. त्याचबाबत आपण त्याच्यावरती जास्त फोकस करतो आणि बाकीच्या गोष्टी त्या राहू नयेत म्हणून त्याही आपण आपल्याकडून वाचून घेतल्या जातात. ठीक आहे, आता कॉलनिझम अँड डिकॉलनायझेशन, मग ह्याच्यामध्ये काय तर फॉर्म्स ऑफ कॉलनिझम, अँटी कॉलनियल स्ट्रगल्स अँड डिकॉलनायझेशन, नॅशनलिझम, युरोपियन अँड नॉन युरोपियन, जे वसाहतवाद नववसाहतवाद याच्यावरती जे काही क्वेश्चन होते कॉलनिझमवरती किंवा निर्वसाहत म्हटलं जातं डिकॉलनायझेशनमध्ये, त्याच्या रिलेटेड युरोपियन नॉन युरोपियनवरती जास्त क्वेश्चन विचारले. फॉर्म्स ऑफ नेमकं ते कसे फॉर्म झाले, अँटी कॉलनियल म्हणजे काय, ते स्ट्रगल कसं होते, ह्याच्यावरती हे जास्त महत्त्वाचं आहे, ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सिलेबसमध्ये आपण किती टू दी पॉईंट जातोय हे लक्षात येतं. ठीक आहे, स्टेट थेअरी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, म्हणजे राज्य थेअरी किंवा राज्यांची काय म्हणतात ते सिद्धांत, राज्य सिद्धांत म्हटलं जातं मराठीमध्ये. आता डिबेट्स ओव्हर द नेचर ऑफ स्टेट इन कॅपिटलिस्ट अँड सोशलिस्ट सोसायटी, पोस्ट कॉलोनियल स्टेट, वेलफेअर स्टेटवरती जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले. म्हणजे स्टेट थेअरीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय तर वेलफेअर स्टेटवरती जास्त क्वेश्चन येतात. आता तुम्ही म्हणाल हा सिलेबस इंग्लिशमध्ये जर आपण सेट मराठीमध्ये देत असेल तर इंग्लिशमध्ये सिलेबस असा का दिले, कारण आपल्याला सेटचा एक्झाम SPPOचे जो काही आपली सेट एक्झाम सेंटर आहे, विभाग डिपार्टमेंट आहे, त्या ठिकाणी आपल्याला इंग्लिशमध्येच प्रोव्हाइड केलेलं आहे, मराठीमध्ये दिलेलंच नाही. आणि ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही की बाबा मराठी आहे इंग्लिश लँग्वेजचं कोणत्याही गोष्टीचा आपल्याला इश्यू झाला नाही पाहिजे ॲक्च्युली, कारण जसं आहे तसंच इंग्लिशचा सिलेबस जो दिले तोच मी या ठिकाणी डिस्कशनसाठी घेतलेला आहे. पण त्यासोबतच तुम्हाला मी मराठीमध्ये सुद्धा व्यवस्थितरित्या सांगत आहे. आता वेलफेअर स्टेट म्हणजे काय तर कल्याणकारी राज्य. मग कल्याणकारी राज्याची व्यवस्था कशी आहे, ग्लोबलायझेशन अँड नेशन स्टेट पॉलिटिकल रिजिम्स कसे आहेत, राजकीय व्यवस्था कशा आहेत याच्यामधल्या, म्हणजे जागतिकीकरण म्हणजे किंवा राष्ट्र राज्य व्यवस्थेमधल्या, डेमोक्रॅटिक कुठले डेमोक्रॅटिक काय, इलेक्ट्रोल, लिबरल, मेजॉरिटेरियन, पार्टिसिपेटरी, म्हणजे डेमोक्रॅटिक गोष्टी कशा आहेत, रिजिम्स म्हणजे व्यवस्था कशी आहे त्यांची, डेमोक्रॅटिक कशी आहे, नॉन डेमोक्रॅटिक रिजिम्स कसे आहेत, म्हणजे पॅट्रोनिझम, ब्युरोक्रॅट, ॲथॉरिटिझम, मिलिटरी डिक्टेटरशिप, हे तर सर्वंकषवाद, टोटॅलिझम अँड फॅसिस्ट मधली, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचं, हे रिझिम दिलेत. वेलफेअर स्टेट जे आहे त्याच पद्धतीने ग्लोबलायझेशन नेशन स्टेटमध्ये पॉलिटिकल जी काय व्यवस्था आहे जे आहेत त्याच्यामध्ये कुठले पार्ट आहेत तर एक आहे डेमोक्रॅटिक आणि दुसरं आहे नॉन डेमोक्रॅटिक. डेमोक्रॅटिकमध्ये काय येतं की इलेक्टेड थ्रू असते की इलेक्ट्रोल असेल, लिबरल उदारमत असेल, बहुमतवाद असेल, पार्टीने सभागत्मक असेल, त्याचे प्रकार आहेत. मग त्या रिलेटेड आपल्याला स्टेट थेअरी कशी होती हे आपल्याला अभ्यासायची आणि त्या रिलेटेड आपल्या याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यात पार्टिसिपेटरी ह्याच्याविषयी रिजिमविषयी कोण बोलते का, त्याच्यातले काही थिंकर्स आहेत का ते आपल्याला लक्षात ठेवले, ते जोडे जुळवा वगैरे ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, नेक्स्ट काय कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्युशनलिझम, घटना आणि घटनावाद म्हटलं जातं किंवा संविधान आणि संविधानवाद असं म्हटलं जातं. मग नेमकं काय फॉर्म्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन कुठले आहेत किंवा रूल ऑफ लॉ म्हणजे नेमकं काय आहे, ज्युडिशियल इंडिपेंडन्स म्हणजे काय, लिबरल कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय, इमर्जन्सी पॉवर कशी आहे, क्रायसिस ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझममध्ये काय नेमके होतात, डेमोक्रटायझेशन आहे, डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन आणि कन्सोलेशन आहे की ज्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचे क्वेश्चन कॉन्स्टिट्युशनलिझमवरती, क्रायसिस ऑफ कॉन्स्टिट्युशनलिझमवरती क्वेश्चन विचारले, रूल ऑफ लॉवरती आहे, फॉर्म्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे, ज्युडिशियल इंडिपेंडन्स आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन. आणि जरी आपण आत्तापर्यंत BMAला कम्पॅरेटिव्ह थोडंसं वेगळ्या अँगलने अभ्यास केला पण ह्याच्यामध्ये चांगली डेप्थ दिलेली आहे ॲक्च्युली आपल्याला. मग ह्याच्यावरती आपल्याला कशावरती क्वेश्चन विचारले जातात ह्या कन्सेप्ट नेमकी किमान आपल्याला त्यांची तोंड ओळख असणं आणि त्याच्या रिलेटेड थोडंसं आपल्याला कशावरती फोकस आहे ह्याच्यावरती आपल्याला जास्त भर द्यायचं किंवा अभ्यास करायचा, त्याच्यावर आपल्याला ते क्वेश्चन टॅकल करता येणार. कारण आपल्या ह्या ठिकाणी पेपर लिहायचा नाही. मी वारंवार सांगते की हे एक्झाम आपली MCQ आहे. आत्तापर्यंत आपण BMAला काय केलं तर BMAला आपण जास्तीत जास्त रिटर्न पेपर लिहिले, लेखित स्वरूपात आपण एक्झाम्स दिलेले आहेत. तर ह्यावेळी आपली ही जी काही सेटची एक्झाम आहे ती आपल्याला
मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, बहुपर्यायी उत्तरात पण आपल्याला उत्तरं लिहायची आहेत, म्हणजे आपली ती ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे त्याची आपल्याला सवय करून घ्यायची आहे. बऱ्याच जणांना काय होतं की रिटर्न एक्झाम असते तर बरं झालं असतं, कारण आपण आतापर्यंत रिटर्नमध्ये पेपर दिलेत, आपल्या कन्सेप्ट अशा क्लिअर आहेत, आपल्याला लिहिता येतं, हा उद्देश बऱ्याच जणांचा असतो. पण काही फरक पडत नाही, जरी मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा बहुपर्यायवादी जरी परीक्षा असली, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम जरी असली, तर त्या अनुषंगाने आपल्या एकदा कन्सेप्ट क्लिअर झाले तर त्या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन टॅकल करता येतात. अगोदर ती मनातली भीती काढून टाकायची आहे की ही एक्झाम लेखी स्वरूपात असायला हवी होती, किंवा ही अशीच आहे, किंवा ही ऑब्जेक्टिव्ह आहे, हे डोक्यातच ठेवायचे. ऑब्जेक्टिव्ह आहे ना, तर त्या रिलेटेड मला काय करायचं, त्या रिलेटेड मला काय काय करते ह्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचा. आणि वारंवार मला किंवा वारंवार जे काही आपले सेशन होतील, लेक्चर्स होतील, त्यामध्ये मी तुम्हाला आठवण करून देणारच आहे, तशी प्रॅक्टिस देखील मी करून घेणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट काय आहे, तर डेव्हलपमेंट आहे, विकास. याच्यावरती बरेच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. अंडर डेव्हलपमेंट म्हणजे काय, डिपेंडन्सी म्हणजे काय, मॉडर्नायझेशन काय आहे, वर्ल्ड सिस्टीमवरती, वर्ल्ड सिस्टीम थेरीवरती बरेच क्वेश्चन आहेत. डेव्हलपमेंट अँड डेमोक्रेसी, हे लक्षात येते का, डेमोक्रेसी हा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अँगलने आपल्याला विचारलेला गेलेला आहे. मग त्या रिलेटेड डेमोक्रेसी आपण बहुपर्याय किंवा बहु अंगाने आपण बघू शकतो. आता ह्याच्यामध्ये जर कम्पेअर टू पॉलिटिकल अनालिसिसमध्ये स्टेट थेरीवरती जास्त फोकस करावा लागतो, त्याच पद्धतीने डेव्हलपमेंटवरती जास्त आपल्याला भर द्यावा लागतो. ठीक आहे, म्हणजे स्टेट थेरी आणि याचे अप्रोचेसमध्ये बऱ्यापैकी जास्त भर द्यावा लागतो. देन स्ट्रक्चर्स ऑफ पॉवर्स. आता आपण पॉवर्स आपण कुठं बघितलं, पॉलिटिकल थेअरीमध्ये सुद्धा आपल्याला पॉवर आलेली होती, ती ॲज अ थेअरी म्हणून आली होती. आता इथं काय, कंपॅरेटिव्हमध्ये कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिसमध्ये आपल्याला पॉवरचं स्ट्रक्चर म्हणजे रचना विचारली, सत्तेची रचना कशी ती विचार, किंवा नेमकी सत्ता कशी असते हे विचारले. मग त्यामध्ये काय, रुलिंग क्लास काय, पॉवर इलेक्ट्स आहे, डेमोक्रेटिक इलेक्टिझम आहे, ॲक्टर प्रोसेसेस कशा आहेत वगैरे. देन इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स कसे आहे, पॉलिटिकल पार्टीज आणि पार्टी सिस्टीम ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जाते. इंटरेस्ट ग्रुपवरती क्वेश्चन विचारले. सोशल मुवमेंट्स आहेत, त्याच्यावर सोशल मुवमेंट शेवटी पण आहे आपल्याला सिलेबसमध्ये. देन न्यू सोशल मुवमेंट, हा जास्त महत्त्वाचा की न्यू सोशल मुवमेंटवर जास्त भर द्यायचे. सोशल मुवमेंटपेक्षा न्यू सोशल मुवमेंटवरती जास्त प्रश्न विचारले जातात. NGO वरती जास्त प्रश्न विचारले जातात, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन म्हणून. देन सिव्हिल सोसायटी, नागरी समाज म्हटलं जातं, कंपॅरिझन, रिव्हॉल्युशन, क्रांतीवरती पण आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. देन पुढचा युनिट 4 आता आपण हे बघितले की नेमके कोणकोणत्या गोष्टी. कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिसमध्ये आपल्या स्ट्रक्चर्स ऑफ पॉवरमध्ये जास्त भर कशावरतीचं, पॉलिटिकल पार्टीज, पार्टी सिस्टीम याच्यावरती आपल्याला जास्त भर द्यायचं. म्हणजे कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल सायन्स जो अख्खा आपण पेपर बघतो, म्हणजे जो की आपला अभ्यास आहे, त्याच्यामध्ये किती पॉईंट्स आहे, 1 2 3 4 5 6 पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये पण 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की त्याच्यावरती जास्त फोकस द्यायचे. मग कंपॅरेटिव्हमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी किंवा काय करायचं हे आपण अगोदर ठरवलं पाहिजे की ह्याच्यावरती जास्त फोकस करायचे, कशावरती जास्त क्वेश्चन दिले, हे थोडंसं व्यवस्थित अनालाइज केलं की आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं. ठीक आहे. पुढचं युनिट काय, युनिट 5 इंटरनॅशनल रिलेशन. ठीक आहे. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काय, सेम पॉलिटिकल अप्रोचेस आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा, जे की आपण कंपॅरेटिव्हमध्ये पाहिलं होतं. आता अप्रोचेस ते नेमके कसे आहेत, तर इंटरनॅशनल रिलेटेड आहेत. ठीक आहे. इंटरनॅशनलचा अभ्यास जेव्हा करतो तेव्हा ते अप्रोचेस आपल्याला ते कसे विचारलेत पहा. अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन. याच्यामध्ये ॲडेलिझम आहे, ॲडेलिझम आपण अभ्यासलेलं आहे. रिअलिझम आहे. ठीक आहे. स्ट्रक्चरल मार्क्सिझम जे आहे, निओ लिबरलिझम आहे, निओ रिअलिझम आहे. ठीक आहे. म्हणजे वास्तववाद म्हटलं जातं. वास्तववाद ॲडेलिझमला काय म्हटलं जातं, ॲडेलिझम जे एक आहे. रिअलिझममध्ये वास्तववाद जो आपली थेअरी आहे त्याच्या रिलेटेड जे थिंकर आहेत ते बघायचे. स्ट्रक्चरल मार्क्सिझम महत्त्वाचे. याचे स्ट्रक्चरल मार्क्सिझमवरती जास्त क्वेश्चन आलेले नाही आहेत, त्यामुळं त्याच्यावरती नाही फोकस केला तरी काही हरकत नाही. न्यू लिबरलिझमवरती आहे. न्यू रिअलिझमवरती जास्त क्वेश्चन वारंवार विचारले जातात. सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझमवरती पण सामाजिक रचनावाद म्हटलं जातं त्याच्यावरती पण आहे. क्रिटिकल इंटरनॅशनल थिअरी आहेत. फेमिनिझमवरती जास्त आहे. पोस्ट मॉडर्निझम आपल्याला मागे पण आता पाहिलं, त्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. फेमिनिझमवरती थिंकर आणि ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. मग अप्रोचेस टू द इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे, तर आयडियलिझम अभ्यासायचं आपल्याला, रिअलिझम अभ्यासाचं आहे, स्ट्रक्चरल मार्क्सिझम आहे, न्यू लिबरलिझम आहे,
न्यू रिअलिझम आहे, सोशल कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हटलं जातं, क्रिटिकल इंटरनॅशनल थिअरी आहे, फेमिनिझम आहे आणि पोस्ट मॉडर्निझम आहे. ठीक आहे. आता त्याचबरोबर इंटरनॅशनल रिलेटेडच्या काही कन्सेप्ट आहेत. मग नेमकं कन्सेप्ट काय, तर स्टेट म्हणजे काय, स्टेट म्हणजे नेमकं काय असतं तर राज्य या अनुषंगाने हे विचारलं. स्टेट सिस्टीम म्हणजे काय, राज्य व्यवस्था काय आहे, नॉन स्टेट ॲक्टर कुठले आहेत, ते कुठले घटक आहेत ॲक्टर्स, किंवा पॉवर काय आहे, सत्ता बघा पॉवर किती ठिकाणी आहे, सॉव्हरेनिटी आहे, सार्वभौमत्व आहे, सिक्युरिटी सुरक्षित आहे, ट्रॅडिशनल अँड नॉन ट्रॅडिशनल, ह्याही गोष्टी त्याच्यावरती क्वेश्चन इतके नाही विचारलेले आहेत. पण कन्सेप्टवरती आपण स्टेट सिस्टीमवरती नॉन स्टेट्स ॲक्टर्स कुठले आहेत ते पाहिजेत, पॉवरवरती पॉवर बऱ्याच ठिकाणी होतो त्याच्यावरती फोकस करायचं आहे, सॉव्हरेनिटीवरती आणि सिक्युरिटीवरती जास्त क्वेश्चन विचारले गेलेत आणि ते महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. देन कॉन्फ्लिक्ट अँड पीस म्हणजे नेमकं काय, संघर्ष आणि शांतता असं म्हटलं जातं. मग त्याचं नेमकं नेचर काय आहे वेलफेअरसाठी, चेंजिंग नेचर ऑफ वेलफेअर, वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, ठीक आहे, देतांत म्हटलं जातं, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन, कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफॉर्मेशनवरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. देन युनायटेड नेशन, आता हे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की याच्यावरती क्वेश्चन किंवा ह्या पॉईंटवरती येतो. ठीक आहे. तर ते नेमकं काय आहे बघा, एम्स आहेत युएनचे, युनोचे एम्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्स काय आहेत, स्ट्रक्चर अँड इव्होल्युशन ऑफ द वर्किंग ऑफ युनियन, आता हे स्ट्रक्चर अँड इव्होल्युशन ऑफ वर्किंग ऑफ युनियन, पीस अँड डेव्हलपमेंट पर्स्पेक्टिव्ह रिलेटेड आहे, ह्युमॅनिटेरियन आहे, इंटरव्हेन्शन, इंटरनॅशनल लॉज कुठले आहेत, इंटरनॅशनल क्रिमिनल कोड कुठे आहे, जे की हेगला वगैरे आहे. म्हणजे जेव्हा आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघतो, एम्स बघतो, त्याचे सिस्टम्स बघतो, तेव्हा युनायटेड नेशनचा व्यवस्थित अभ्यास केला जातो. ठीक आहे. हे आपल्या सेशनमध्ये पण व्यवस्थितरित्या घेतलं जाणार आहे. ज्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये युनायटेड नेशनमध्ये आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. देन पॉलिटिकल इकॉनॉमी आणि इंटरनॅशनल रिलेशन, ग्लोबलायझेशन, आता ह्यामध्ये नेमकं काय, पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन, त्यामध्ये आपल्याला ग्लोबलायझेशन अभ्यासायचं आहे, ग्लोबल गव्हर्नन्स कसं आहे, आणि ब्रिटन वूड्स सिस्टीम, आता ही ब्रिटन वूड्स सिस्टम जे ह्याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. नॉर्थ साऊथ डायलॉग्स कसे आहेत, WTO काय आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, G20 कन्सेप्ट काय, जी काय आता आपल्या भारतामध्ये झाली, ब्रिक्स काय आहे, त्याच्यामध्ये आणखी कुठले कुठले देश ॲड झाले, कधी झाले, काय झाले, याच्यावरती जे पॉलिटिकल इकॉनॉमी इंटरनॅशनल रिलेटेड ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे कशा ब्रिटन वूड्स आहे, नॉर्थ साऊथ डायलॉगवरती आहे, WTO, G20 आणि ब्रिक्सवरती विचारले जातात. आता रिजनल ऑर्गनायझेशन कुठले आहेत, हे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. युरोपियन युनियन EU म्हटलं जातं, आफ्रिकन युनियन जे आहे आफ्रिकन कंट्रीची, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन जी की चायनामधली आहे, शांघाय, चारच आहेत ह्याच्यामध्ये, किंवा एशियन आहेत ह्या रिजनल. आता आपण बऱ्याच रिजनल सार्क वगैरे, आता सार्क वगैरे आहेच फूड वगैरे, पण बऱ्याच रिजनल ऑर्गनायझेशन आपण अभ्यासलेले आहेत, त्यामध्ये किती आहेत म्हणजे किती कन्सेस केलं जातं बघा, युरोपियन युनियन, आफ्रिकन युनियन, शांघाय, हे चार जे आहेत ते आपल्याला परफेक्ट करायचे, त्या रिलेटेड कसे क्वेश्चन आलेत आणि त्या रिलेटेड कोणकोणते त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्यांचे एम्स काय आहेत, आता कुठं त्यांचे समिट्स आहेत, कोणकोणते देश ॲड आहेत, किती संख्या आहेत, कुठले नवीन ॲड झालेत का, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या रिलेटेड बघायचे आहेत. त्याच पद्धतीने कंटेम्पररी चॅलेंजेस काय आहेत, म्हणजे आत्ताचे समकालीन आव्हाने कोणकोणते आहेत इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये, ह्याचा अर्थ असो की कंटेम्पररी चॅलेंजेस कोणकोणते आहेत, तर इंटरनॅशनल टेररिझम आहे का, तर नक्कीच आहे. म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय दहशतवाद म्हटलं जातं, क्लायमेट चेंज आहे का, याच्यावरती खूपच प्रश्न विचारले जातात. क्लायमेट चेंज आणि एन्व्हायरमेंटल कन्सर्न म्हणजे पर्यावरण विषयक जे काही हवामानामध्ये जे काही बदल होतात त्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. ह्युमन राईटवरचे आहेत, मानवी हक्क आहे, मानवी हक्क खूप महत्त्वाची गोष्ट आहे. देन मायग्रेशन आणि रिफ्यूज आहे, ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारलेच जातं. रिफ्युजीवरती ॲक्च्युली विचारले, कारण हा मोठा चॅलेंज आहे आपल्या म्हणजे जगासमोर त्याकरिता. मग त्यामध्ये पॉवर्टी आहे, डेव्हलपमेंट आहे, रोल ऑफ रिलिजन आहे, कल्चर, आयडेंटिटी पॉलिटिक्सवरती पण क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे अशा रिलेटेड आपल्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये या गोष्टी अभ्यासाच्या आहेत. म्हणजे अप्रोचेस आहेत, कन्सेप्ट कुठले आहेत, कॉन्फ्लिक्ट अँड पीस काय, युनायटेड नेशन महत्त्वाचा पार्ट आणि कंटेम्पररी चॅलेंजेस हे खूपच महत्त्वाचं आहे, जे करून आपल्या याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढचं युनिट काय, युनिट 6 इंडियाज फॉरेन पॉलिसी. ठीक आहे. आता आपण मग म्हणजे कंपॅरेटिव्ह पाहिलं, इंटरनॅशनल रिलेशन पाहिलं, त्याचबरोबर आपली इंडियन फॉरेन पॉलिसी त्या रिलेटेड आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत, तर इंडियन फॉरेन पॉलिसीमध्ये आपल्या पर्स्पेक्टिव्ज आहेत, कुठले कुठले पर्स्पेक्टिव्ज आहेत, तर इंडियन फॉरेन पॉलिसीचे जे काही पर्स्पेक्टिव्ज आहेत ते आपल्याला पाहिजेत. मग इंडियाज आयडेंटिटी ॲज अ पोस्ट कॉलोनियल डेव्हलपमेंट, रायझिंग पॉवर ॲज इमर्जिंग पॉलिटिकल इकॉनॉमी, म्हणजे राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा राजकीय अर्थव्यवस्थेमध्ये जी काही आपली आयडेंटिटी आहे पोस्ट कॉलोनियल, त्याची काही डेव्हलपमेंट आहे, ते पर्स्पेक्टिव्ह जे आहे ते आपल्याला इंडियाज फॉरेन पॉलिसीमध्ये बघायचे. देन कंटिन्युटी अँड चेंजेस इन इंडियाज फॉरेन पॉलिसी, मग त्यामध्ये काय प्रिन्सिपल्स आहेत, डिटर्मिनंट्स आहेत, घटक
तत्व आणि घटक आहेत. नॉन अलाइनमेंट मुवमेंट, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला. नॉन अलाइनमेंट मुवमेंट म्हणजे काय, नाम म्हटलं जातं आपलं. ठीक आहे, अलिप्तवाद चळवळ जी आहे ती. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड अँड रिलेव्हन्स ऑफ नॉन, म्हणजे ह्याच्यामध्ये ठिकाणी आपल्याला नॉन अलाइनमेंट मुवमेंट जी काय आपली आहे भारताची, ती व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास, म्हणजे इंडियाज फॉरेन पॉलिसीमध्ये आपल्याला फोकस कशावरती आहे, तर नामवरती फोकस आहे. त्याचप्रमाणे इंडियाची न्यूक्लिअर पॉलिसी कशी आहे, आण्विक धोरण आपल्या भारताचं कसं आहे, हे महत्त्वाचं आपल्याला अभ्यासायचं आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंट काय, तरी इंडियाज रिलेशन विथ मेजर पॉवर्स. तर मेजर पॉवर्स कुठल्या कुठल्या आहेत, म्हणजे हे इंडियाज फॉरेन पॉलिसी, याचा अर्थ काय होतो की आपले बायलॅटरल रिलेशन आहेत का, म्हणजे आपल्या इंडियाचे इतर देशासोबत कसे संबंध आहेत, कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते करार केलेत, हे आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे. मग USA सोबत, म्हणजे मेजरच्या काही मोठ्या सत्ता आहेत त्यांच्याशी आपले कसे संबंध आहेत, म्हणजे USA आले, रशिया आलं, पीपल्स, म्हणजे चायनासोबत आपले कसे, म्हणजे 3च आहेत बरं का, म्हणजे जास्त करावं पण लागणार नाही. म्हणजे 3 मेजर पॉवर्समध्ये कुणाला घेतले, तर USAला घेतले, रशिया आणि चायना, ह्यांच्याशी आपलं कसं रिलेशन आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे याच्या आपल्या प्रॉपर नोट्स करू शकतो आपण, प्रॉपर याचा अभ्यास करू. USAमध्ये आपलं भारत कसं आहे, रशियासोबत कसं आहे, चायनासोबत कसं आहे, हे आपण खूप सॉर्टेड करू शकतो. त्याच पद्धतीने आता इंडियाज एंगेज विथ मल्टीपोलर वर्ल्ड. ठीक आहे, मल्टीपोलर म्हणजे भारत हा मल्टीपोलर वर्ल्डशी कसा संबंधित आहे. मग इंडियाज रिलेशन मग कुणाशी कसं, मल्टीपोलर म्हणजे काय, तर युरोपियन EUशी भारताचे संबंध कसे. आता मगाशी आपण EU म्हणजे नेमकं काय अभ्यासलं, ब्रिक्स म्हणजे काय नेमकं अभ्यासलं, किंवा आफ्रिकन युनियन म्हणजे नेमकं अभ्यासलं. पण भारताचे त्यांच्याशी संबंध कसे, भारताचा रोल कसा आहे, भारत त्यांच्याशी कसा आहे, हे आपल्याला आता अभ्यास कशाशी, कारण आपलं टायटलच युनिटचं असं आहे की इंडियाज फॉरेन पॉलिसी, भारताचे कसे संबंध आहेत, भारताची परकीय पॉलिसी कशी, भारताचे परकीय धोरण कसं आहे, हे आपल्याला अभ्यासायचे आहे. म्हणून त्या रिलेटेड आपल्याला अभ्यास करायचा. जरी बऱ्याच गोष्टी जरी वारंवार किंवा बऱ्याच गोष्टी जर रिपीट होत असतील, तर त्याचा नेमका युनिट काय, ते कशाच्या अनुषंगाने विचारते, ते कोणत्या युनिट खाली विचारले, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी इंडियाचं रिलेशन विथ युरोपियन युनियन, आपलं म्हणजे EU सोबत भारताचं रिलेशन कसं आहे, भारताचे संबंध कसे आहेत, हे आपल्याला पाहिजे. त्याच पद्धतीने ब्रिक्सची कसे आहेत, एशियन कंट्रीज कसे आहे, शांघाय कॉर्पोरेशन ऑफ ऑर्गनायझेशनचे बाई त्यांच्याशी कसे आहे, आफ्रिकन, आता मगाशी जरी आपण आफ्रिकन युनियन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या, बरोबर आहे, त्यात किती सदस्य आहेत, कुठं त्याचं हेडक्वार्टर आहे, आता कुठे त्याची समिट झाली का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या. पण त्या ठिकाणी आपण कुठे हे पाहिलं का की भारताचं त्याचं काय रिलेशन आहे का, भारत त्या ठिकाणी गेलेलं आहे का, किंवा भारताशी आता काही वाटाघाटी आहेत का, त्या आपल्या मागच्या इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपण अभ्यासलं नाही. पण आपल्याला आता इंडियाज फॉरेन पॉलिसी म्हणून आपल्याला आता भारताच्या अनुषंगाने, भारताचं परकीय धोरण म्हणून आफ्रिकन आपल्याला वेगळा अभ्यासावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला हा अप्रोच डेव्हलप करायचा आपलं, की हे नेमकी थीम आपल्या लक्षात, ही जी नस आहे ती आपल्याला पकडायची, की कोणत्या रिलेटेड कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. देन सदर्न आफ्रिकन डेव्हलपमेंट कम्युनिटी कशी आहेत, किंवा गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल कसं आहे, आपल्याला गल्फ कॉर्पोरेशन ह्याच्यावरती आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे इंडियाज ह्याच्या रिलेटेड, इंडियाज एंगेजमेंट मल्टीपोलर वर्ल्ड्समध्ये. ठीक आहे. पुढचा काय, तर इंडियाज रिलेशन विथ नेबरहूड. ठीक आहे. तर मेजर पॉवर्स बघितल्या, मल्टीपोलर वर्ल्ड जे आहेत ते पाहिलं. त्यातून जे काही शेजारील राष्ट्र आहेत त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत, बरं शेजारील जे काही नेबरहूड्स आहेत ते नेमकं काय, तर सार्क आहे आपली. ठीक आहे. साऊथ जे काय आपले आहेत ती संघटना आहे, सार्कचे संबंध भारताशी कसे आहेत, किंवा गुजराल डॉक्ट्रिन म्हटलं जातं, लुक ईस्ट किंवा ॲक्ट ईस्ट, म्हणजे पूर्वेकडे पहा वगैरे, किंवा पश्चिमेकडे, आता ॲक्ट ईस्ट ही नवीन कन्सेप्ट आहे, की लुक वेस्ट, पश्चिमेकडे पाहता आलेलं आहे, ही कसं आहे, ह्या गोष्टी आपल्याला नेबरहूड रिलेटेड भारताचं कसं आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच पद्धतीने इंडियाज निगोशिएशन स्ट्रॅटेजी इन इंटरनॅशनल रिजन. आता इंटरनॅशनल रिजनमध्ये भारताचं कसं वाटाघाटी धोरण आहे हे पाहायचं. मध्ये युनायटेड नेशन्सची कसं आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कसं आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे काय, तर IMF जी आहे संस्था जी आहे त्याच्याशी कशी, किंवा इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज जे आहे त्याच्याशी रिलेटेड कसं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे भारताचं वेगवेगळ्या लोकांशी किंवा वेगवेगळ्या घटकांशी कसं संबंध आहेत हे आपल्या फॉरेन पॉलिसीमध्ये पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्याला मेजर पॉवर्स बघितल्या, मल्टीपोलर वर्ल्ड बघितलं, नेबरहूड बघितलं, देन इंटरनॅशनल रिजिम्स जे आहेत त्यांच्याशी कशा आहे हे आपण आता पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीने कंटेम्पररी चॅलेंजेस कुठले कुठले आहेत, तर मॅरिटाईम सिक्युरिटी नक्कीच आहे, समुद्राची सुरक्षितता आहे, एनर्जी सिक्युरिटी ऊर्जा सुरक्षा आहे, एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी आहे, मायग्रंट जे पुनर्वसाहत होतात वगैरे ते रिफ्युजी आहेत, किंवा वॉटर रिसोर्सेस, इंटरनॅशनल टेररिझम वगैरे, सायबर सिक्युरिटी आत्ताचा खूपच
महत्त्वाचा विषय की सायबर सिक्युरिटी हे आपल्या इंडिया रिलेटेड, फॉरेन पॉलिसी रिलेटेड आपल्या ह्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत. म्हणजे दिसताना आपल्या जरी सिलेबस खूप मोठा दिसत असला तर ह्या गोष्टी जर आपण त्या त्या घटकामध्ये जर व्यवस्थित केलं, सगळेच पॉईंट्स करायला पाहिजेत असं नक्कीच नाही. ज्याच्यावरती जास्त फोकस केलेला आहे, ज्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले गेले त्याच्यावरती जर आपण जास्त फोकस केलं किंवा त्याच्यावरती जास्त जर वारंवार आपलं लक्ष दिलं, रिपीटेड बघितलं, क्वेश्चन जास्तीत जास्त सोडवले, तर आपल्याला एक्झाम ट्रॅक करायला काहीही अवघड नाही. कारण आपल्याला 70% मार्क्स पडेल, 60%ला आपली काय होते, एक्झाम क्लिअर होते. 60%ला 2-4 वर्षामध्ये 60%च्या वरती मेरिट लागलेलं नाही. आपले टार्गेट 70 आहे, 60% फक्त आपल्याला मार्क्स पाडायचे जेणेकरून आपण पास होतो. म्हणजे 100% सिलेबस कव्हर केलाच पाहिजे असं नाही आहे. तुमचे जे काही स्ट्रॉंग पॉईंट आहेत ते अधिक स्ट्रॉंग करून त्यात एकही मार्क घालवता येणार नाही हे बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे बाकीच्या गोष्टी आहेत ते म्हणजे सिलेबसचं उगाच बर्डन घेऊन खूपच करायचं आहे, हे पुस्तक वाच ते पुस्तक, ह्याच्या मागे न लागता टू दी पॉईंट व्यवस्थित केलं तर एक्झाम क्रॅक करायला काहीही अवघड नाही आहे. ठीक आहे, पुढचं युनिट पाहूया. आता आपण ते 1, 2, 3 काय पाहिलं तर ते आपल्या थॉट रिलेटेड होतं. पॉलिटिकल थेअरी होती, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट होतं आणि नंतर येतो ते इंडियन पॉलिटिकल थॉट. हे 3 मध्ये पाहिलं. 4, 5, 6 मध्ये आपण काय पाहिलं, 4 मध्ये आपण कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल अनालिसिस पाहिलं. 5 मध्ये काय पाहिलं, 5 मध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन पाहिलं आणि 6 मध्ये आपण आता काय पाहिलं तर 6 मध्ये आपण इंडियाज फॉरेन पॉलिसी पाहिली. म्हणजे हे कुठं तर त्यांच्या रिलेटेड होतं हे लक्षात येते का तुम्हाला? म्हणजे 1, 2, 3 सिलेबस 1, 2, 3 युनिट आपण केले की त्यानंतर 4, 5, 6 पण आपण एका टप्प्यामध्ये करू शकतो किंवा त्याच्यानंतर आपल्याला एक अंदाज येतो की कंपॅरेटिव्ह केले की थोडंसं इंटरनॅशनल रिलेटेड पण आपण बघायला पाहिजे किंवा ते इंटरलिंक केल्यामुळं त्याच्या रिलेटेड आपण तो अभ्यास करून जातो किंवा ते सोपं होऊन जातं. आता युनिट 7 काय, युनिट 7 पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया. म्हणजे आता ही डायरेक्ट हा कॉन्स्टिट्युशनल भाग आहे भारतात. म्हणजे नेमकं कॉन्स्टिट्यूशन म्हणलंय का नाही तर राजकीय व्यवस्था भारताची कशी आता भारतावरती येते, भारत अंतर्गत भागाला. हा मग पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन नेमक्या भारतातले कसे आहेत त्याच्यावरती आपल्याला हे विचारलेलं आहे. मग पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन असेल त्याच तर पॉलिटिकल प्रोसेस कशी आहे. ठीक आहे, म्हणजे इथं कॉन्स्टिट्युशनल भाग येतो. आता हे प्रोसेसचा पार्ट होतो 8 मध्ये. 9 मध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, आपलं नेमकं ॲडमिनिस्ट्रेशन काय हे एक महत्त्वाचं आहे. आणि ते गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इन इंडिया. म्हणजे लक्षात येते का आपल्याला 3 भागामध्ये आपला सिलेबस आपल्याला हे करता येतं, डिवाइड करून. 3 मध्ये कसं की पहिल्या 3 मध्ये आपण 1, 2, 3 मध्ये आपण काय घेऊ शकतो की थेअरीचा पार्ट आहे, थॉटचा पार्ट आहे. ठीक आहे, तर थेअरीमध्ये जी वेस्टर्न थेअरी पॉलिटिकल थॉटची आहे आणि इंडियन पॉलिटिकल थॉट आहेत. म्हणजे आपण हे 3 युनिटमध्ये अभ्यास करू शकतो. 4, 5, 6 मध्ये आपण काय करतो तर 4, 5, 6 मध्ये आपले इंटरनॅशनल रिलेशन, कंपॅरेटिव्ह इंडियन फॉरेन पॉलिसी अभ्यासायची. बरोबर. 7, 8, 9, 10 मध्ये आपले इंडिया रिलेटेड जे इंटरनल गोष्टी आहेत त्या अभ्यासायच्या. आता 7 मध्ये नेमकं काय तर पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन नेमक्या काय तर मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारताची राज्यघटना कशी तयार झाली, कशी निर्मिती झाली ते. मग कॉलनिझम म्हणजे नेमकं काय, कॉन्ट्रीब्युशन ऑफ इंडियन नॅशनल मुवमेंटचं कसं आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून होतं ना. ह्यामध्ये आपल्याला काय येतं जे काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे आहे आपलं भारतीय राज्यघटनेचं ते आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. देन कॉन्स्टिट्यूट असेंब्ली म्हणजे घटना समिती नेमकी कशी होती, त्याचे घटक कॉम्पोजिशन काय होतं, त्याची आयडिओलॉजिकल काय होती, कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी डिबेट्स काय झालेत का, वादविवाद काय झालेत का ते अभ्यासायचे. फिलॉसॉफी नेमकी काय, तत्व कुठली होती कॉन्स्टिट्यूशन तर त्याच्यामध्ये आपले प्रिॲम्बल अभ्यासायचे, फंडामेंटल राईट्स अभ्यासाचे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मार्गदर्शक तत्वे अभ्यासाचे. हा पार्ट आपल्याला अभ्यासलेला आहे, हा आपण अभ्यास केलेला आहे मागच्या याच्यामध्ये. ते फक्त आपल्याला व्यवस्थित रिवाईज करायचं आणि जेणेकरून ह्याच्यावरती MCQs कसे विचारले जातील हे आपल्याला पाहायचे. आता कॉन्स्टिट्युशनलिझम इंडिया तर डेमोक्रेसी हा मागे आला, सोशल चेंजेस आहे, नॅशनल युनिटी म्हणजे काय, चेक्स अँड बॅलन्स काय, बेसिक स्ट्रक्चर्स डिबेट्स कसे झाले, कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट्स कशा झाल्या त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता जास्तीत त्याच्यावरती कशावरती प्रश्न विचारले जातात ह्याच्यावरती मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडवरती क्वेश्चन विचारले जातात, कॉन्स्टिट्युशनल डिबेट आहे, देन प्रिॲम्बल, फंडामेंटल राईट्स, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे फिलॉसॉफी सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे, असेंब्ली पण महत्त्वाचं आहे, देन युनियन एक्झिक्युटिव्ह. ठीक आहे, ते कॉन्स्टिट्युशनलिझम आणि इंडिया ह्याच्यावरती जास्त फोकस नाही केलं तरी हरकत नाही. येणारे क्वेश्चन हे आपल्याला कॉमन सेन्सनी सोडवता येतात किंवा तुम्ही वाचून गेलात तरी कळू शकतं आणि क्वेश्चन विचारण्याची थोडीशी रेंज पण कमी आहे त्यामुळे तुम्ही ते ठरवू शकता. ठीक आहे. आता युनियन एक्झिक्युटिव्ह काय तर त्याच्यामध्ये प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आता प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट जर ह्या ठिकाणी दिले नसेल तर त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार नाही असं नाही, व्हाईस प्रेसिडेंटवरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आता युनियन एक्झिक्युटिव्ह युनियन लेवलला कसे आहे किंवा केंद्रीय कायदे मंडळ नेमकं केंद्रीय कार्यकारी मंडळ काय आहे त्याच पद्धतीनं
पार्लमेंट म्हणजे युनियन आपले जे काही संसद केंद्रीय संसद आहे त्याचं स्ट्रक्चर, रोल अँड फंक्शन, पार्लमेंटरी कमिटीज कुठल्या कुठल्या ह्याच्यावरती प्रश्न आहे. ज्युडिशरी सिस्टम कशी आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ॲक्टिव्हिटिझम, ज्युडिशियल रिफॉर्म याच्यावरती आपल्याला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. त्याच पद्धतीने ते एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर आणि स्टेट्स कसे आहेत, ज्या पद्धतीनं आपण युनियनमधलं जे बघितलं, युनियन एक्झिक्युटिव्ह केंद्रीय कार्यकारिणी मंडळ जे आपण बघितलं त्याच पद्धतीनं आता आपल्याला स्टेट लेवलला कशी एक्झिक्युटिव्ह आहे हे आपण आता अभ्यासणार आहोत. ठीक आहे. म्हणजे एक्झिक्युटिव्ह स्टेट लेवलला बघू शकतो आपण नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या स्टेट लेवलच्या. मग त्याच्यामध्ये गव्हर्नर, ठीक आहे. आता आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर, मंत्रिमंडळ अभ्यासणार. त्याच पद्धतीने स्टेट लेवलला पण आपण अभ्यासणार. त्याच्यामध्ये राज्यपाल असतील, चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री, स्टेट लेजिस्लेचर म्हणजे फक्त स्टेट लेजिस्लेचर इथं दिलेलं, इथं पॉईंट दिले पार्लमेंट म्हणजे स्टेट विधिमंडळ किंवा राज्य विधिमंडळाच्या या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे याच्यावरती आपल्याला जास्त फोकस आहे. म्हणजे हे जे चॅप्टर आहे ते अत्यंत महत्त्वाचे, जेणेकरून याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता फेडरलिझम इन इंडिया मग स्ट्रॉंग सेंटर फ्रेमवर्क कसं आहे, सिमेट्रिकल फेडरल प्रोव्हिजन, ॲडॅप्शन, रोल ऑफ इंटर गव्हर्नमेंट कोऑर्डिनेशन मेकॅनिझम, इंटरसेट काउन्सिल याच्यावरती थोडेसे कमी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, तरीही तो आपल्याला अभ्यासाचा आहे. देन इलेक्ट्रल प्रोसेस आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. कंडक्ट ऑफ इलेक्शन कसे आहे, रूल्स काय ना, इलेक्ट्रॉनिक रिफॉर्मवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. लोकल गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन हा पुढेही आहे पार्ट. फंक्शनिंग अँड रिफॉर्म्स फक्त विचारले, नेमकं काय आहे जास्त याच्यावरती फोकस केलेला नाही. कॉन्स्टिट्यूशन आणि हा सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. कॉन्स्टिट्यूशन आणि स्टॅट्युटरी बॉडीज कुठल्या कुठल्या आहेत, कॅग आहे, कंट्रोल अँड ऑडिटर जनरल म्हटलं जातं. नॅशनल कमिशन्स कुठल्या कुठल्या, तर नॅशनल कमिशन SCचे आहे, देन शेड्यूल ट्राईबचे आहे, नॅशनल कमिशन फॉर ह्युमन राईट्स आहे, वुमन्सचे आहे आणि मायनॉरिटी. ह्या कुठल्या कुठल्या कमिशन हे एकदा आपण बघून घ्यायचं, जेणेकरून त्या रिलेटेड आपल्याला क्वेश्चन टॅकल करता येतील. अशा पद्धतीने पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन इन इंडिया हा आपल्याला हा जो काही युनिट आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. युनिट 8 पण त्या रिलेटेड आहे. पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया, जी काही पॉलिटिकल प्रक्रिया आहे भारतातली ते आपल्याला अभ्यासायची. मग त्याच्यामध्ये स्टेट आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, मग नेमकं काय स्टेट कसं आहे, नेचर ऑफ इंडियन स्टेट कसं आहे, डेव्हलपमेंट प्लॅनिंग मॉडेल कसं आहे, इकॉनॉमिक पॉलिसी कशी आहे, ग्रोथ अँड ह्युमन डेव्हलपमेंट कशी याच्यावरती हे करायचे, अभ्यास करायचे. प्रोसेस ऑफ ग्लोबलायझेशन कसे, की सोशल अँड इकॉनॉमिक इम्प्लिकेशन कसं आहे त्याच्यावरती. आता ह्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. आयडेंटिटी पॉलिटिक्स, मग ह्याच्यामध्ये रिलिजन, ट्राईब, कास्ट, रिलिजन, लँग्वेज या रिलेटेड आपल्याला विचारले जातात. तसेच सोशल मुवमेंट्स कुठले आहेत, दलित, ट्रायबल, वुमन, फार्मरवरती विचारले जातात, लेबर कामगारवरती विचारले जातात. म्हणजे सोशल म्हणजे ह्या युनिटमध्ये जर लक्षात ठेवत जास्त फोकसमध्ये आयडेंटिटी पॉलिटिक्स, सोशल मुवमेंट, सिव्हिल सोसायटी ग्रुप्स, नॉन पार्टी सोशल फॉर्मेशन, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, सोशल ॲक्शन ग्रुपवरती विचारले जातात. रिजनलायझेशन ऑफ इंडियन पॉलिटिक्स हे नेमकं काय, तर reorganization of Indian state as political and economic unit, sub-state religion disparities, demands for new states, gender and politics in India, issues equality and representation याच्यावरती क्वेश्चन आहे. then ideology and social basis of political parties, national पार्ट हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामधला. नॅशनल पार्टीज, स्टेट पार्टीज, इलेक्ट्रोल पॉलिटिक्स, पार्टिसिपेशन, कंपेन्सेशन, रिप्रेझेंटेशन, इमर्जन्सी ट्रेड याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले. म्हणजे जेवढे हे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला तो फोकस करायचा आहे. हे आपल्या सेशनमध्ये व्यवस्थितरित्या घेतले जाणार आहे. 9 काय, तर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, बऱ्याच जणांना आवडतो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यामुळे याच्यामध्ये एकही मार्क घालवायचा नाही. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय, तर मिनिंग आहे, म्हणजे नेमकं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं मिनिंग, इव्हॉल्युशन, पब्लिक प्रायव्हेट ॲडमिनिस्ट्रेशन कसं आहे, अप्रोचेस कसे आहे, डिसिजन मेकिंग कसं आहे, ह्याच्यामध्ये इकॉलॉजिकल अप्रोच कसं आहे. म्हणजे ॲप्रोचेसमध्ये आपल्या सिस्टीम, थेअरी, डिसिजन मेकिंग हे 3च अप्रोच जी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची आपल्याला अभ्यासायची. ठीक आहे. नंतर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे काही थेअरी आणि कन्सेप्ट पण आपल्याला सांगितलं. त्या कुठल्या सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी आहे, रिजनल चॉईस थेअरी आहे, बऱ्याच वेळा विचार, न्यू पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन विचार, डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, comparative public administration, new public management, changing nature of public administration in era of liberalization and globalization. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन थेअरी अँड कन्सेप्टवरती प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे. पुढे थेअरीज अँड प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन, मग ते कुठले कुठले, सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी, इथे पण सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी आलेले आहे. ब्युरोक्रॅटिक थेअरी ह्याच्यावरती विचारलेलं आहे. ह्युमन रिलेशन्स थेअरी याच्यावरती आहे. म्हणजे थोडंसं वेगळं वाटतं आपलं, जे की आपण आत्तापर्यंत अभ्यास आहे, पण ते सोपं आहे. सायंटिफिक मॅनेजमेंट थेअरी वगैरे
थिंकर कुठल्या ह्याची थीम काय हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. मॅनेजिंग द ऑर्गनायझेशन, आता थेअरीज ऑफ लिडरशिप महत्त्वाचे, मोटिवेशन ते जे आहे ते लक्षात ठेवायचे. ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन काय, तर थेअरीज ऑफ प्रिन्सिपल, चेस्टर बर्नर्ड प्रिन्सिपल हे महत्त्वाचे. चेस्टर बर्नर्ड प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन कसं होतं. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट इन द ऑर्गनायझेशन काय ह्याच्यावरती विचारलं. तर मॅनेजिंग कॉन्फ्लिक्ट इन द ऑर्गनायझेशन, मेरी पार्केट फोलेट, एखादा दुसरा क्वेश्चन ह्याच्यावरती विचारला जातो. हा पण ऑब्जेक्टिव्ह ह्याच्यावरती पण एखादा दुसरा क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जास्त थेअरी आणि कन्सेप्टवरती आपल्याला जास्त भर देणं गरजेचं आहे. पुढचे युनिट काय, तर युनिट 10 मध्ये काय, गव्हर्नन्स. ठीक आहे, गुड गव्हर्नन्स किंवा पब्लिक पॉलिसी इन इंडियामध्ये नेमकी काय हे आपल्याला अभ्यास आहे. म्हणजे गव्हर्नन्स, गुड गव्हर्नन्स, डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स नेमकं काय, रोल ऑफ स्टेट काय, सिव्हिल सोसायटी काय हे आपल्याला बघायचं आहे. देन अकाउंटेबिलिटी आणि जबाबदारी आणि नियंत्रण म्हटलं जातं. इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम फॉर चेक्स अँड बॅलन्स, लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ओव्हर एक्झिक्युटिव्ह, म्हणजे जे काय आपण आत्ता राजकीय व्यवस्था जी आपली आहे ती इंटरनल कशी सुव्यवस्था राखली जाते गव्हर्नन्समध्ये, ही आपल्या इथं अभ्यासायची. मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कशी आहे, बजेटरी कंट्रोल आपलं कसं आहे, कंट्रोल थ्रू पार्लमेंटरी कमिटीज कशा आहेत, पार्लमेंटरी थ्रू काय केलं तर नियंत्रण ठेवलं जातं. ज्युडिशियल कंट्रोल कसं आहे, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह कसं आहे ओव्हर, ज्युडिशियल कंट्रोल ओव्हर लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह, म्हणजे न्याय व्यवस्थेचं जे काही आपले कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळावरती नेमकं नियंत्रण कसं आहे हे आहे. त्याचप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कल्चर कसं आहे, करप्शन आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कुठले कुठले झालेत ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम फॉर गुड गव्हर्नन्स ही महत्त्वाची गोष्ट आहे की राईट टू इन्फॉर्मेशन, RTI म्हणलं जातं. कंझ्युमर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ह्यामध्ये. प्रोटेक्शन, कंझ्युमर ग्राहक संरक्षण कायदा, सिटीजन चार्टर, ग्रीव्हन्सेस रिट्रेस सिस्टीम, अम्ब्युड्समन, लोकपाल, लोकायुक्त ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता ग्रासरूट गव्हर्नन्स, जे की मगाशी पण आपण ह्याच्यामध्ये प्लॅनिंगमध्ये बघितलं होतं की मागच्या युनिटमध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, त्याच्यामध्ये काय काय तर पंचायत राज इन्स्टिट्यूशन आणि त्याचं फंक्शन कसं आहे ते म्हणजे हा परत आपल्या सिलेबस या ठिकाणी रिपीट झालेला दिसतो. प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटमध्ये काय तर डिसेंट्रलायझेशन प्लॅनिंग कसं आहे, प्लॅनिंग फॉर डेव्हलपमेंट कसं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट ह्याच्यावरती पण डेव्हलपमेंटवरती बऱ्याच प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. डेव्हलपमेंट ई गव्हर्नन्स हा अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा हे आहे पॉईंट आहे की त्याच्यावरती वारंवार विचारलं जातं. नीती आयोग महत्त्वाचा आहे. देन नीती आयोगावरती क्वेश्चन येतो त्या रिलेटेड. व पब्लिक पॉलिसी ॲज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, हे महत्त्वाचं आहे की आत्ताच्या पब्लिक पॉलिसी स्पेशल रेफरन्स ऑफ कशा रिलेटेड, हाऊसिंग आहे, हेल्थ आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे, फूड सिक्युरिटी, मनरेगा आहे, NHRM, RT, हे जे काय आत्ता आपण राईट टू एज्युकेशन म्हटलं होतं की राईट टू इन्फॉर्मेशन या रिलेटेड हे क्वेश्चन विचारले जातात. आणि मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन ऑफ पब्लिक पॉलिसी काय, तर मेकॅनिझम ऑफ मेकिंग गव्हर्नन्स प्रोसेस अकाउंटेबल, जनसुनवाई म्हटलं, सुनवाई, सोशल ऑडिट वगैरे ह्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जातो. पब्लिक आता हे ह्याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे. प्लॅनिंग डेव्हलपमेंट हे आहे. म्हणजे अशा रीतीने युनिट 10 मध्ये गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी इन इंडिया ह्याच्यामध्ये आपल्या ह्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत. म्हणजे येते का लक्षात की आपण 3 ह्याच्यामध्ये सिलेबस आपल्या 3 पार्टमध्ये आपण डिवाइड केला. फर्स्ट, सेकंड, थर्ड, जे की पॉलिटिकल थॉट विषय, थेअरी थॉट, वेस्टर्न पॉलिटिकल थॉट आणि इंडियन पॉलिटिकल, हे 3 युनिट आपल्याला त्या रिलेटेड अभ्यासाचे. 4, 5, 6 मध्ये काय तर कंपॅरेटिव्ह, 4 मध्ये येतं, 5 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन येतं, 6 मध्ये काय येतं आपल्याला तर 6 मध्ये फॉरेन पॉलिसी, इंडियाज फॉरेन पॉलिसी 6 मध्ये येतं. 7 मध्ये काय म्हणजे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचा भाग हा 7 मध्ये येतो. 8 मध्ये काय येतं, 8 मध्ये पॉलिटिकल प्रोसेस येतात. ठीक आहे, 8 मध्ये आपल्याला काय येतं, पॉलिटिकल प्रोसेस येतात. देन इंडियामधल्या. देन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन 9 मध्ये आहे आणि 10 मध्ये गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी लक्षात ठेवायची. म्हणजे कसं की 7, 8, 9, 10 हे जे काही इंडियामध्ये जे काही इंटरनल आहे म्हणजे अंतर्गत व्यवस्था अंतर्गत ज्या गोष्टी आहेत त्या आपण 7, 8, 9, 10 मध्ये अभ्यासणार आहोत. येते म्हणजे आपण 3 ह्याच्यामध्ये सिलेबस डिवाइड केला की पहिला जो ते पॉलिटिकल थेअरी थॉटमध्ये येतो, दुसरा जो आहे तो इंटरनॅशनल रिलेशन ऑफ फॉरेन पॉलिसी कंपॅरेटिव्हमध्ये येतो आणि जो काही लास्ट 4 जे राहतात ते भारताच्या अंतर्गत ज्या काही व्यवस्था आहेत, भारत जो ज्या गोष्टीवरती काम करतो किंवा ज्या गोष्टी इंटरनल आहेत त्याच्यावरती जास्त फोकस येतो. मग 7 मध्ये आहे म्हणजे ह्याच्यावर पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन विषयी बोलायला लागतो किंवा विचार करतो. 8 मध्ये प्रोसेस आहेत, 9 मध्ये आपलं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, 10 मध्ये गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी आहेत. अशा प्रकारे आपण हा सिलेबस मिनिमाइज करून जर अभ्यासला, व्यवस्थित पाठ केला, पाठ म्हणजे व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला अभ्यास करायला सोपं जाणार आहे. तर अशाच पद्धतीने आपल्या येणाऱ्या पुढच्या सेशनमध्ये आपण 1 बाय 1 आपण डिस्कशन करणार आहोत. तर तुर्तास या ठिकाणी आपण सिलेबसचं डिस्कशन केलेलं आहे. नक्कीच हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल अशी आशा धरते. आजचं सेशन मी या ठिकाणी संपवते. धन्यवाद.